यशोधरा आणि सिद्धार्थ गौतम यांचा विवाह सोहळा. एका ऐतिहासिक शिल्पाचे दर्शन. वैशाख पौर्णिमेला पाली भाषेत वेसाख मासो पुन्नमी असे म्हणतात. याच मंगलमय दिवसाचे स्मरण करून देणारे एक अत्यंत सुंदर आणि प्राचीन शिल्प भारतीय इतिहासात आणि कलेत महत्त्वाचे स्थान राखून आहे. या शिल्पात यशोधरा आणि सिद्धार्थ गौतम यांचा विवाह सोहळा अत्यंत जिवंतपणे कोरण्यात आला आहे. खालील बाजूस अग्नी प्रज्वलित केलेला दिसत आहे. अग्नीजवळ बसलेली एक व्यक्ती अत्यंत भक्तिभावाने विवाहविधी संपन्न करत आहे. सिद्धार्थ आणि यशोधरा एकमेकांचा हात हातात घेऊन पाणीग्रहण संस्कार अग्नीच्या जवळ उभे आहेत. राजघराण्यातील थाट दर्शविण्यासाठी यशोधरेने परिधान केलेल्या वस्त्राचा मागील लांब भाग एका सेविकेने धरला आहे, तर सिद्धार्थच्या पाठीमागे उभ्या असलेल्या एका सेवकाने सिद्धार्थच्या वस्त्राचा लांब भाग आदराने धरलेला आहे. हे शिल्प साधारणतः 2ऱ्या ते 3ऱ्या शतकातील 2nd to 3rd सेंचुरीचे मानले जाते. हे शिल्प प्रसिद्ध गांधार कलाशैलीतील एक उत्कृष्ट उदाहरण आहे. गांधार शैली ही भारतीय आणि ग्रीक कलाकुसरीचा एक सुंदर संगम मानली जाते. भारताच्या या प्राचीन आणि अमूल्य कलाकृतीचे जतन भारतीय संग्रहालय कोलकाता येथे करण्यात आले